सह नौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहैः। ओम शांति शांति शांति। कठोपनिषद आणि कठोपनिषदामध्ये कालच्या पाठाला आपण थोडक्यात शंका समाधान आणि त्या अनुषंगाने दानाचं असणारं महत्त्व, आपण सगळे दान करत असतो, पण दान करत असताना ते दान कोणत्या प्रकारे केलं पाहिजे, कशा प्रकारे दान केल्यानंतर त्याचं योग्य फल जे आहे त्याचं योग्य प्रयोजन सिद्ध व्हायला पाहिजे। कर्म करत असताना ते कर्म का करतो, त्याचं काय प्रयोजन सिद्ध झाला किंवा प्रयोजन सिद्ध झाल्यानंतरच आपल्याला काय होतं, ते कर्म केल्याचा जो आनंद आहे तो कर्म केल्याचा आनंद नंतर आपल्याला प्राप्त होतो। आणि म्हणून अशा प्रकारे सुद्धा दानाचं महत्त्व या ठिकाणी सांगून की कशा प्रकारे दान केलं पाहिजे ते सर्व गीतेच्या माध्यमातून अथवा अन्य श्लोकांच्या माध्यमातून की कोणाला केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, त्याची फलप्राप्ती काय होती हे आपण काल पाहत होतो। आणि म्हणून काल त्या ठिकाणी शेवटच्या आपण पाठामध्ये काल पाहत होतो काय, सुपात्रदानश्च भवेत् धनाढ्यो धनप्रभावेन करोति पुण्यम पुण्यप्रभावेन सुरलोकवासी पुनर्धनाढ्यो पुनरेव भोगी। की अशा प्रकारे योग्य व्यक्तीला जर आपण दान दिलं तर काय होतं, धनाढ्य म्हणजे त्यातनं आपल्याला ऐश्वर्य भोग संपत्ती हे प्राप्त होतं। आणि एकदा धन आदी प्राप्त पुन्हा झाला म्हणजे कोणतं धन, चांगलं जे धन आहे ते चांगलं धन, सात्विक धन पाहिजे। त्या सात्विक धनाने काय होतं, पुन्हा पुण्याची प्राप्ती, पुण्यप्राप्तीने काय होतं, पुन्हा असणारा सुरलोक वापी, त्याला असणारा सुरलोक म्हणजे देवलोक आहे, देवलोकाची प्राप्ती। आणि पुन्हा देवलोकाच्या प्राप्तीनंतर पुन्हा तो त्या ठिकाणी धनाढ्य अथवा त्यानंतर पुन्हा त्याला धनसंपत्ता प्राप्त होते। अशा अनुषंगाने योग्य दान दिलं तर सांगितलं, समजा वाईट प्रकारे कुपात्र म्हणजे जे योग्य नाही अशा व्यक्तीला जर दान दिलं तर काय होतं, भवेत दरिद्रः, तो दरिद्री बनतो। नंतर दरिद्र दोषेन करोति एव पापम, दरिद्रता एकदा प्राप्त झाली की त्याला पाप तो करतो, पापाने नरलोक प्राप्ती, पुन्हा दारिद्र्य आणि पुन्हा पापही, आणि त्यानंतर पुन्हा दरिद्रतेला प्राप्त होतो। आणि त्यानंतर पुन्हा जी वाईट कर्म आहे ती वाईट कर्म त्याच्याकडनं घडत राहतात। अशा प्रकारे जे दान आहे ते दान कशा प्रकारे असावं म्हणून योग्य व्यक्तीला, म्हणून त्या ठिकाणी सात्विक दानामध्ये गीता सांगते काय, देशे कालेच पात्रेच सांगितलं, योग्य देशामध्येच कुठे द्यायचा आहे तर सारासार विचार केला पाहिजे। देशे काले, योग्य कालामध्येच, ग्रहण आहे, नक्षत्र अमुक आहे, हे आहे ते आहे, योग्य तिथी आहे, पौर्णिमा आहे, अशा योग्य कालामध्ये आणि योग्य पात्र पाहिजे त्याला। अपेक्षित ज्याला आपण देणार आहोत तो त्या सत्पात्रतेचा आहे का, त्याचा विनियोग तो योग्य करणार आहे का, हे सगळ्या गोष्टी पाहून काय केलं पाहिजे, जे दान आपण देतो ते सात्विक दर्जाचं असणारं दान। म्हणजे अशा प्रकारे जीवनामध्ये जर दानच करायचं असेल तर कशा प्रकारे करावं हा सारासार इथं असणारा विचार करून, कारण का हा सगळा यज्ञाचा विषय या ठिकाणी आहे, कारण यज्ञाचा असणारा एक ते प्रमुख अंग आहे। संपूर्ण यज्ञ झाल्यानंतर अनेक प्रकारची तिथं दानं सांगितली, भूदान, गोदान, सुवर्णदान, अनेक प्रकारची दान, अन्नदान, त्या यज्ञानंतर ते यज्ञाची अंगभूत आहेत ती संपूर्ण दान। म्हणून ती संपूर्ण दान झाल्यानंतर काय, त्या यज्ञाचं असणारं फल, स्वर्ग कामो यजेत, काल आपण सांगितलं कोणासाठी, ज्याला स्वर्गलोकादी प्राप्ती अपेक्षित आहे त्याने यज्ञ करावा। आणि त्या अनुषंगाने मग त्याची असणारी ही सगळी बाकीची काय झालेली, त्याची असणारे एक एक अंग त्या ठिकाणी सांगण्यात आलं। आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी दानाचं महत्त्व सांगितलं, यज्ञाचं महत्त्व सांगितलं। कारण का, हा पहिला असणारा हा जो अध्याय आहे, पहिला अध्यायातली पहिली जी वल्ली आहे ही सगळी काय आहे, ही दानाच्या अनुषंगाने सांगितलेली आहे। आणि दानाच्या अनुषंगाने ही वल्ली सांगितलेली असल्यामुळे काय झालं, या ठिकाणी तिथे आपण वर्गाला जे जॉईंट होतात ना त्यांनी थोडीशी प्रिकॉशन घ्या। तुम्ही कृपा करून काय करा, मध्येच ऑडिओ चालू करू नका आणि व्हिडिओ चालू करू नका, त्यामुळे काय होतं एकदम डिस्टर्बन्स इकडे निर्माण होतं। तर सगळ्यांनी तेवढी मात्र
प्रिकॉशनही घ्या. वर्ग चालू असताना कुठल्याही प्रकारे आमचा ऑडिओ अथवा व्हिडिओ चालू होणार नाही याची सर्वांनी व्यवस्थितपणे प्रिकॉशन या ठिकाणी घ्या. हां, तर या ठिकाणी काय झालं, म्हणून या ठिकाणी हा संपूर्ण असणारा जो विषय आहे, या ठिकाणी हा संपूर्ण विषय कशाच्या अनुषंगाने, यज्ञ आणि दान, त्या यज्ञ आणि दानाच्या अनुषंगाने हा या ठिकाणी संपूर्ण विषय आला. आणि म्हणून या ठिकाणी काय सांगितलं, पहिला अध्याय त्यातली पहिली वैली त्यातला पहिला मंत्र आपण मागच्या पाठाला पाहिला. काय, उशन हवैवाज सर्वस सर्ववेद समददौ तस्य नचिकेता नामपुत्र आस. त्या ठिकाणी काय, फलाच्या इच्छेने वाजश्रवा नावाचे जे मुनी होते, त्या वाजश्रवा नावाच्या मुनींचा असणारा पुत्र वाजश्रव याने काय केलं, सर्व दान देणारा, की माझ्याकडचं सगळं आहे देणारा असा एक यज्ञ त्या ठिकाणी केला. आणि त्याच्यामध्ये काय केलं, आपलं सर्व दान संपत्ती दान करतो असा त्यांनी संकल्प केला. असे जे वाजश्रव होते त्या वाजश्रवांना काय, एक नचिकेता नावाचा, त्यांना नचिकेता नामपुत्र आस, त्यांना नचिकेता नावाचा एक छोटा मुलगा त्या ठिकाणी होता. हा श्लोक आपल्याला झालेला आहे. दुसऱ्या मंत्रामध्ये म्हणतात काय, तगुम हक्कुमार्गम संतम दक्षिणासु नियमानासु श्रद्धावेशसो मन्यत. की अशा प्रकारे ज्यावेळेस काय, आता त्या ठिकाणी यज्ञादी कर्म पूर्ण झालं आणि यज्ञादी कर्म पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस आता दक्षिणा द्यायची, दान दक्षिणा आता हे सगळं द्यायचं, शेवट सगळा झाला, संकल्प वगैरे झाला, यज्ञादी पूर्ण झाली, पूर्णाहुती झाली. पूर्णाहुती झाल्यानंतर हे बाकी दानादीचे संकल्प आणि असं करायचं. आणि मग याकरता म्हणून आता दानासाठी जे ऋत्विक वगैरे त्या ठिकाणी आलेले होते, ऋत्विक होते, जे अनेक काही जे असलेले मंडळी त्या ठिकाणी महात्मे संत जे आले होते, या सर्वांना आता काहीतरी दान द्यायचं. या अनुषंगाने हे वाजश्रव ऋषी, कोण, नचिकेताचे असणारे वडील, काय करतात, त्या ठिकाणी दक्षिणा देण्यासाठी काय करत होते, आपली असणारी जी गोशाळा आहे त्या गोशाळेमधून काय करत होते, त्या सगळ्या ज्या गायी होत्या, मागच्या पाठात आपण पाहिलं काय, ज्या असणाऱ्या सगळ्या भाकड गायी, ज्या काही कामाच्या नाही, अशा पहिल्या त्यांनी बाहेर काढल्या आणि त्या ठिकाणी घेऊन चालले होते. आणि म्हणून ज्या वेळेस दक्षिणा देण्यासाठी ते कोण, वडील, सांगितलं आपले जे असणारे तिथे इतर सेवक त्यांना की चला आता हे दान द्यायचं आहे, या 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 गायी घेऊन या. म्हणून या सगळ्या गायी काय केलं, ते घेऊन जात होते. आणि त्यावेळेस काय, हा नचिकेत लहानच होता, 8 वर्षाचा होता, त्या ठिकाणी उभा राहून काय हे सगळं पाहत होता. हा अत्यंत कोण होता, बुद्धिमान होता. आणि बुद्धिमान असल्यामुळे अशा प्रकारे वडील हे सगळ्या गायी घेऊन चालल्यात की जे काही कामाच्या नाही. अरे बापरे, हे सगळं घेऊन जाऊन काय यातनं पुण्याची प्राप्ती होणार आहे का. म्हणून काल सांगितलं, देताना जे काय देतो ते चांगलंच द्यावं दुसऱ्याला. मला फार देता नाही आलं 100 रुपयाचं तर काय हरकत नाही, 1000 रुपयाचं नाही देता आलं तरी काय हरकत नाही, 10 रुपयाचीच वस्तू द्या. काल ज्याप्रमाणे सांगितलं का, आपण लग्नामधली टॉवेल टोपीचा विषय काल आपण करत होतो. एवढाच तो टॉवेल आणि ती टोपी की जी काही कामाची. मग टॉवेल नाही दिला तरी चालेल, पण 10, 15, 20 रुपयाला छान टोपी एक मिळते, तेवढी नुसती टोपी जरी दिली तरी काही हरकत नाही. नाही अगदी टोपी दिली तर एखादा असा नॅपकिन जरी चांगला दिला, 10, 12, 15, 20 रुपयापर्यंत छान नॅपकिन मिळतो, तेवढा एक जरी दिला की जो उपयोगी आला पाहिजे पुढे, ते दान सत्कार दान. म्हणजे अशा प्रकारे आता ह्या सगळ्या ज्या गायी आहेत, भाकड गायी घेऊन चाललेल्या आहेत वडील, हे सगळं पाहिल्यानंतर काय झालं, हा नचिकेत हे सगळं बघतोय, आता तो तिथेच आहे, सगळं पाहतो. आणि मग काय, श्रद्धायुक्त अंतःकरणाने काय केलं, आता त्याच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण झाली. अरे एवढा छानपैकी यज्ञ केला आणि एवढ्या सुंदर यज्ञामध्ये सगळं यथासांग सगळं झालं, यथासांग त्याची असणारी पूर्णाहुती झाली. आणि आता त्याचे असणारं जे फल आहे ते ज्यावेळेस प्राप्त व्हायचं आहे त्यावेळेस हे माझे वडील हे काय चालवलं, यांनी हे कोणत्या गायी घेऊन चालल्यात, अशा प्रकारे विचार त्याच्या मनामध्ये आला. तम ह आचार्य म्हणतात, आचार्यांचं भाष्य, दुसऱ्या मंत्राचं असणारं भाष्य. तम ह नचिकेतसं कुमारं प्रथमवयसं संतन अप्राप्तजनशक्तिमेव शक्तिं बालमेव श्रद्धा आस्तिक्य बुद्धिः पितुर हित काम प्रयुक्त विशेषः प्रविष्टती. की अशा प्रकारे तो काय झाला, तो त्या ठिकाणी असणारा अत्यंत कुमार म्हणजे बाल म्हणजे 8च वर्षाचा आहे अजून, त्याला अजून काय एवढं म्हणजे हे नाही, पण हुशार आहे.
म्हणून अशा असणारा तो अत्यंत लहान बालक, त्या बालक नचिकेतामध्ये वडिलांच्या हिताची आस्तिक्य बुद्धी निर्माण झाली आणि त्याने विचार केला त्या ठिकाणी की अरे बापरे, हे सगळ्या ज्या गायी वडिलांनी चालवलेल्या आहेत ना, हे काय चालवलं आहे वडिलांनी आणि म्हणून त्याच्यामध्ये काय झाली, ती असणारी आस्तिक्य बुद्धी कोणामध्ये, त्याच्यामध्ये निर्माण झाली. आणि केव्हा हे सगळे त्या आस्तिक्य बुद्धी निर्माण झाली, त्यावेळेस ब्राह्मण व इतर सदस्यांसाठी दक्षिणा आणली जात होती. केव्हा ही बुद्धी निर्माण झाली, तर ही बुद्धी तेव्हा निर्माण झाली की जेव्हा की आता ह्या सगळ्याच्या सगळ्या ज्या गायी आहेत, त्या सर्वच्या सर्व गायी आता घेऊन चाललेल्या आहेत, हे सगळं बघून त्याच्यामध्ये दुःख झालं, मनामध्ये दुःख झालं. आणि मनामध्ये दुःख निर्माण झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये वडिलांबद्दल की अरे वडिलांनी हे सगळं केलं, आपण म्हणतो सर्व केलं, पण शेवटच्या क्षणी तू इथे चुकलास. आपण म्हणतो का एखाद्याने सगळं चांगलं केलं म्हणतं, पण हे तू नव्हतं करायला पाहिजे. व्यवहारामध्ये पाहतो आपण एखादा फार सगळी कर्म जी आहेत, सुंदर कर्म सगळं करतो छानपैकी, पण शेवटच्या क्षणी कुठेतरी काहीतरी गोंधळ करून ठेवतो. त्याला आता म्हणी सुंदर सुंदर आपल्या भाषेत आहेत म्हणून ठीक आहे, पण या अनुषंगाने तिथे सुद्धा वडिलांनी एवढा सुंदर सर्व मी देणार अशा अनुषंगाने यज्ञ केला. सगळा यज्ञ यथाविध यथाशास्त्र संपन्न झाला. आणि आता शेवट, आता फळ घ्यायचं आहे. आणि त्यावेळेस वडिलांना ही काय दुर्बुद्धी सुटली, हे काय घेऊन चाललेत, हे सगळ्या दान देण्यासाठी तिथं असणाऱ्या या गायी ज्या आहेत, पीतोदका जगदतृणा वगैरे, या सगळ्या गायी घेऊन चाललेत. अरे यांनी काय त्यांना मिळणार होतं. आणि म्हणून वडिलांबद्दल त्याच्या मनामध्ये काय झाली, हिताची आस्तिक्य बुद्धी निर्माण झाली. केव्हा यावर सांगतात, ज्या वेळेस ब्राह्मणास व इतर सदस्यांसाठी दक्षिणा आणली जात होती, अर्थात दक्षिणासाठी विभाग करून गायी आणल्या जात होत्या, त्यावेळेस नचिकेता श्रद्धायुक्त अंतःकरणाने विचार करू लागला की केव्हा ही बुद्धी निर्माण झाली वडिलांबद्दल. तर ज्यावेळेस आता हे सगळ्या गायी घेऊन चाललेल्या आहेत, त्या ठिकाणी असणारे सेवक आता हे सगळं द्यायचं आहे, हे दान सगळं. त्यानंतर असणारा शेवटचा अतिथी भोजनप्रिय सांगितलं त्या ठिकाणी. काय काय सांगितलं त्या ठिकाणी, अभिषेक प्रियो विष्णू. विष्णू जो आहे अलंकार प्रिय विष्णू, अभिषेक नाही, अलंकार प्रियो विष्णू. विष्णूला काय अलंकार केलेले आवडतं, सुंदर सुंदर असं. म्हणून जेवढे विष्णू मंदिरं आहेत त्याच्यामध्ये सुंदर सुंदर, आता बालाजी असेल हे आहे, बाकीचे पांडुरंग आहे, सगळ्या जे विष्णू आहेत या विष्णूला काय अलंकार सुंदर असे माला आहे, वैजयंती आहे, इतर माला आहे, ते अलंकार त्याला ते प्रिय आहे. अलंकार प्रियो विष्णू. अभिषेक प्रियो शिव. शंकराला बाकी काही नाही पाहिजे. आपण म्हणू काय, एक लोटा जल बस तेवढंच, बाकी काही नाही. एक बिल्वपत्र तेवढंच. आता श्रावण मास आहे, मग काय करायचं आहे, बाकी काही श्रावण मासामध्ये करायचं नाही. शिवशंकराला सकाळी उठल्यानंतर स्नान आधी झाल्यानंतर थोडंसं भस्म लावल्यानंतर एक लोटा जल आणि एक बिल्वपत्र बस, एवढंच फक्त ते बिल्वपत्र त्या पिंडीवर ठेवणे, ते एक लोटा जल त्या ठिकाणी घालणे आणि ओम नमः शिवाय हा मंत्र सर्वांना आपल्याला येतो. हा काय, हा पंचाक्षर मंत्र असणारा हा शिवाचा अत्यंत प्रिय मंत्र आहे. ओम नमः शिवाय. आणि हा कसा अत्यंत शिवाला प्रिय असणारा मंत्र त्या ठिकाणी एवढंच म्हणायचं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि ते जलबस त्यानेच तो काय होतो, आशुतोष. आशु म्हणजे शीघ्र, त्याला बाकी काही करायची गरज नाही आहे की हे झालं ते केलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, असंच केलं बस. एक लोटा जल. त्या ठिकाणी ते महाराज जे आहे शिवकथा म्हणतात, ते काय म्हणतात, एक लोटा जल सब समस्या का हल. म्हणजे आपल्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या खरोखर एक लोटा जल त्याला घातलं त्यानेच तो प्रसन्न होतो, त्याला बाकी काही करायची गरज नाही. तसं अलंकार प्रियो विष्णू. भगवान विष्णूंना अलंकार अत्यंत प्रिय. भगवान शिवाला अभिषेक म्हणून ते वरती अभिषेकाचं असणारं त्या ठिकाणी पात्र लावून ठेवलेलं असं अभिषेक पात्र, कायम त्याच्यामध्ये जल आपलं आपण घालत असतो. आणि मग ते खाली टीप टीप किंवा एक संततधार त्या शिवालिंगावर पडतं, कारण ते भगवान शंकराला अत्यंत प्रिय. नमस्कार प्रियो भानू. भगवान श्री सूर्यनारायणाला काय प्रिय असतं तर नमस्कार. सूर्याला बाकी काही लागत नाही. सकाळी उठल्यावर स्नान झालं की काय केलं पाहिजे, फक्त एक नमस्कार
आपल्याकडे सगळ्यांकडे चालीरीती आहे की आपण स्नान झाल्यानंतर काय पूर्वेकडे ज्या बाजूने सूर्य येतो, स्नान झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण नमस्कार करण्याचे आपल्या म्हणजे सूर्य तो साक्षात देवता आहे, आपल्या समोर येणारी अग्निदेवता साक्षात ती आपल्यासमोर आहे, म्हणून तिला फक्त नमस्कार करायचा. आणि मग त्या अनुषंगानेच आपल्याकडे सूर्य नमस्काराची असणारी प्रथा, त्या ठिकाणी असणारी सूर्याची सगळी नावं आणि सूर्य नमस्कार. आणि अतिथी भोजनप्रिय बाकी जे आलेले आहेत मंडपामध्ये, अतिथी ज्यांना आपण बोलवतो त्या ठिकाणी कार्यक्रमाला, त्यांना बाकी काही कशाशी घेणं नसतं, काही देणं नसतं. मग त्यांचं लक्ष कशावर असतं, ते आलेले सगळे जे अतिथी आहेत त्यांचं भोजनामध्ये काय आहे, तुमचं जेवण कसं आहे त्याच्यावर तुमच्या कार्यक्रमाचं ते पावती तुम्हाला देऊन जातं. बघा तुम्ही आता लग्न असेल, काय असेल, आपल्या घरी कार्यक्रम असेल, वास्तू असेल, काही असो, कीर्तन असेल, भजन असेल, ते कसं झालं हे म्हणणार नाही. शेवट जाताना काय जेवण छान झालं, हो 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 हे सुंदर झालं होतं, ते सुंदर झालं होतं. कारण का त्यांचं लक्षच त्याच्यावर अतिथी भोजनप्रिय अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगून, म्हणून या ठिकाणी सुद्धा काय झालं, बाकी सगळं झाल्यानंतर ह्या सगळे भोजन आदी केल्यानंतर आता काय करायचं, आता हे दक्षिणा द्यायची. म्हणून या संपूर्ण गायी त्या ठिकाणी घेऊन जात होते. ते पाहिल्यानंतर ह्याच्या मनामध्ये वडिलांबद्दल आस्तिक्य बुद्धी निर्माण झाली की हे सगळं सुंदर केलं आहे वडिलांनी आपल्या, पण हे शेवट जो आहे हा शेवट आता काहीतरी जरा गडबड चाललेली आहे, शेवट व्यवस्थित करत नाही. कारण का, या सगळ्या गायी कशा आहेत त्याचं वर्णन या ठिकाणी 3ऱ्या मंत्रातून केलं. पहिला अध्याय प्रथमवल्ली, त्यामध्ये असणारा 3रा मंत्र, 3ऱ्या मंत्रातून त्या गायी आता घेऊन चालले होते, त्या गायींचं वर्णन या ठिकाणी 3ऱ्या मंत्रातून केलं. काय म्हणतात, पीतोदक जगदतृणा दुग्धदोहा निरिंद्रियाः आनंदानामते लोकांतांच गच्छति दादतत. की अशा प्रकारे त्या गायी कशा होत्या, पीतोदका की यांनी काय उदक पिलेला आहे, म्हणजे उदक म्हणजे पाणी. काय झालं, म्हणजे एकदाच पाणी पिलेलं आहे, म्हणजे पाणी पिण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आता राहिलेली नाही. थोडक्यात जगदतृणा ज्याने काय, तृण म्हणजे गवत, ज्यांनी आता गवत खाण्याची पण आता ज्यांच्यामध्ये क्षमता राहिलेली नाही, म्हणजे दात बेत पडलेले असतील आता त्यांची ती क्षमता राहिलेली नाही. दुग्धदोहा त्यानंतर त्यांचं जे दूध आहे हे दूध आता एकदा काढून घेतलेलं आहे. निरिंद्रिया म्हणजे अत्यंत आता काय झालं, कृश झालेल्या आहेत. आता पुन्हा काय, त्या यानंतर आता ते वासरं वगैरे देऊ शकणार नाही अशा क्षमतेच्या झालेल्या आहेत, म्हणजे ज्या आता काही कामाच्या राहिलेल्या नाहीत अशा असणाऱ्या भाकड गाई त्या ठिकाणी. ह्या सगळ्या पीतोदका जगदतृणा दुग्धदोहा निरिंद्रियाः हे सगळं काय केलं, त्या गायींचं वर्णन कशा प्रकारे गायी चालवल्यात हे नचिकेता बघतोय. या अशा प्रकारच्या गायी आहेत, पीतोदका जगदतृणा दुग्धदोहा निरिंद्रियाः. आणि हे सगळं जर अशा जर गायी दिल्या तर आनंदानामध्ये लोकांतांचं गच्छति, ते सगळं देऊन काय होणार आहे, अशा प्रकारच्या गायींचं दान देऊन जो आनंदशून्य लोक आहे त्या शून्याला जे आहे अशा प्रकारचा ज्याचा आनंदच नाही, आनंदशून्य लोक आहे त्यामध्ये जातो, म्हणजे तो निश्चितपणे काय दुःखालाच प्राप्त होतो. योग्य तुम्ही दान दिलं नाही तर काय होतं, निश्चितपणे तुम्ही दुःखाला प्राप्त होतात. म्हणून त्याच्या मनामध्ये वडिलांबद्दल करुणाभाव निर्माण झाला. म्हणून नचिकेताच्या मनामध्ये त्याचं असणारं भाष्य काय म्हणतात आचार्य, दक्षिणार्थ गावो विशेषन्ते पीतम उदकम या विहिता पीतोदकाः जगदम भक्षितम तृणा या विहिता जगदतृणाः दोग्धो दोहाक्षराख्यो यासां स दुग्धदोहाः निरिंद्रियाः अप्रजनसमर्थाः जीर्णा निष्फलाः गावा इत्यर्थः. अशा प्रकारे काय सांगतायत ते, त्या ठिकाणी दक्षिणा देण्यासाठी आणलेल्या गायींचं विशेषण सांगतात की आता दक्षिणा देण्यासाठी या गायी सगळ्या आणलेल्या. मग त्यांचं वर्णन सांगितलं, ज्यांनी पाणी पिलेले आहे त्या पीतोदका म्हणतात, म्हणजे पाणी एकदाच पिलं आहे, आता पाणी पिण्याचे समर्थ राहिलेलं नाही. ज्यांनी गवत खाल्लेलं आहे, म्हणजे आता एकदाच गवत खाल्लं आहे, आता पुन्हा त्यांच्यामध्ये गवत खाण्याचं सामर्थ्य राहिलेलं नाही. त्यानंतर दुसरी जगदतृणा ज्यांचे दूध काढून घेतलेले आहे, आता दूध काढून घेतलं आहे, सगळं झाल्यानंतर आपण शेवटी जेव्हा दूध कमी होईल तेव्हा आपल्या सगळ्यांची एक धारणा असते, आता दूध पहिल्यांदा वासरू झालं की सगळं जोपर्यंत आहे 10, 12, 15 लिटर तो पण करतो. जसं असं दूध कमी होईल 5, 6, 7, 8 महिन्यानंतर मग काय करतो आपण, तिला म्हणतो आता हिला दिली पाहिजे. आपलीसुद्धा मानसिकता तशीच आहे. मग अशा प्रकारे ज्याने दूध काढून घेतलेलं आहे ती दुग्धदोहा. निरिंद्रिया म्हणजे ज्या गायी आता काय
प्रजनन म्हणजे आता त्यानंतर वासरा आधी देऊ शकणार नाही अशा ज्या त्या निरिंद्रिया आता ज्या प्रजनन करू शकत नाही अशा प्रकारच्या निष्फळ गायी दान करून यजमान सुखहीन म्हणजे दुःखप्रद लोकांनाच प्राप्त करतो. की अशा प्रकारच्या जर गायी दिली म्हणजेच काय, जर योग्य दान दिलं नाही, कामाचं दान दिलं नाही, उपयोगी दान दिलं नाही, तर तो यजमानसुद्धा जो आहे तो काय दुःखालाच प्राप्त करून घेतो. आणि म्हणजे अशा प्रकारचं दुःख किंवा सुखहीन लोक एवढं सगळं करूनसुद्धा माझ्या वडिलांना मिळत असेल, म्हणून नचिकेताच्या मनामध्ये करुणावृत्ती निर्माण झाली, आस्तिक्य बुद्धी निर्माण झाली, की सगळं केलं आणि आता काय हे असं दुर्बुद्धी आपण म्हणतो, हे काय ही का दुर्बुद्धी आता संपली तुला सुचली असं. त्यानंतर मग तो काय म्हणतोय चौथ्या मंत्राच्या मग काय आता वडिलांकडे गेला आणि वडिलांना आता विचारायला आरंभ केला. काय म्हणतोय, सहोवाच पितरम तदकस्मै मां दास्यतीति द्वितीयं तृतीयं तुम होवाच वृत्तवेत्तां ददामीति. की हे सगळं पाहिल्यानंतर अरे रे रे या सगळ्या गायी देऊन काही आता उपयोग होणार नाही आहे यज्ञादी कर्माचा. मग याच्यामध्ये काहीतरी चांगलं तरी दिलं पाहिजे, एखादी वस्तू तरी चांगली दिली पाहिजे अशी मनामध्ये भावना घेऊन तो काय वडिलांकडे आला. आणि वडील त्या ठिकाणी होते, सगळं त्यांचं आपलं कार्य चाललं होतं, लहानच आला त्या ठिकाणी, हे सगळं बघतोय. अरे मग ह्यातनं काय फलप्राप्ती चांगली होणार नाही, पण एवढं सगळं केलं आहे, माझ्या वडिलांना चांगली फलप्राप्ती व्हावी ही याच्या मनामध्ये असणारी इच्छा. आणि म्हणून वडिलांकडे आला आणि मग वडिलांना काय म्हणतोय की आता हे सगळं तुम्ही दानाचा सगळा कार्यक्रम यथा सांग तुमचा चाललेला आहे, मग या सगळ्या दानामध्ये मला कोणाला देणार बरं तुम्ही? हे कोणा काय करतोय वडिलांना विचारतोय. तसं कस्मै मां दास्यसीति. हे पिता या सगळ्या दानाच्या कार्यक्रमामध्ये का आता हे सगळं दिसतंय काय योग्य दान चाललेलं नाही, मग काहीतरी एक तरी योग्य दान करा हो. अशा प्रकारे वडिलांना विचारून मग मला कोणाला देताय बरं तुम्ही असं तो कोण म्हणतोय, नचिकेता आता वडिलांना म्हणतोय. मला कोणाला देणार असे त्याने विचारले. द्वितीयं तृतीयं तगम हो वाच मृत्तवेत्तां ददामीति. आणि ठीक आहे एकदा बोलला वडिलांनी दुर्लक्ष केलं, मग पुन्हा आला. आता हे सगळं चाललंय यांचा पुढे कार्यक्रम, या गायी दान करायचा आहे, अमुक करायचं तमुक करायचं. पुन्हा आता आपण म्हणतो काय आपलं कामामध्ये मोठी माणसं व्यग्र असली की लहान मुलं येतात कडेला, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला अमुक पाहिजे. मग किंचित मनुष्य काय रागवतो. राहतो तुला कळत नाही का, तुला आत्ताच वेळ झाला का, आता इथं काय याची वेळ आहे का, मी काय करतो तुला कळत नाही का, बस तिकडे जरा जा, हे घेऊन जा, असं करतो. तसं या ठिकाणी वडील त्याने काय केलं, वडिलांच्या कार्यक्रमामध्ये आता हे सगळं पाहिल्यानंतर योग्य दान काहीतरी दिलं पाहिजे या भावनेने तिथं आला. म्हणून वडिलांना विचारता मलाच कोणाला देणार आहे, तुम्ही सगळं दानाचा कार्यक्रम तुमचा चालला आहे ह्याच्यामध्ये आता काय करा, तुम्हाला खरोखर चांगल्या लोकाची जो योग्य लोक आहे, सुख प्राप्त करणारा लोक आहे, स्वर्ग लोक आहे, त्याची जर प्राप्ती करून घ्यायचं तर योग्य दान पण केलं पाहिजे. मग एक काम करा, तुम्ही मला कोणाला देणार असा वडिलांना प्रश्न केला. दोनदा तीनदा पुन्हा पुन्हा वडिलांनी पहिल्यांदा दुर्लक्ष केलं, पुन्हा तोच प्रश्न, पुन्हा तोच प्रश्न, आणि पुन्हा 2-3 वेळेला तो प्रश्न आल्यानंतर आता वडिलांना काय झालं, वडिलांना आता आला राग. रागाच्या वडील काय म्हणतात, वृत्तवेत्तां ददामीति. जा तुला देतो आपण म्हणतो, आपल्या वाक्यामध्ये पण असतं जा मर की तिकडं. एखादं काम जर आपण करत असू आणि लहान मुलगा कोण सारखा येऊन मध्ये डिस्टर्ब करत असेल किंवा कोणी पण, आपण काय म्हणतो जा मर तिकडं थोडा वेळ, करू दे मला एवढं काम. तसंच आता या ठिकाणी काय झालं, तीच भाषा वृत्तवेत्तां ददामीति. की एकदा झालं, दोनदा झालं, पुन्हा पुन्हा येतो, मी हे सगळं कर्म करतोय, हा मध्येच येऊन काहीतरी विचारत बसलाय, हे काय ते काय, मला कोणाला देणार, मला कोणाला म्हणणार, जा तुला मृत्यूलाच देऊन टाक. अशा प्रकारे वडील त्या ठिकाणी म्हणतात. आचार्य काय म्हणतात, तदेव कृत्व संपत्ती निमित्तं पितुः अनिष्टं फलं मया पुत्रेण सता निवारणीयम् आत्मप्रदानेन अपि क्रतुसंपत्ति कृत्वा इत्येवं मत्वा पितरम् उपगम्य सहोवाच पितरं हे तात कस्मै ऋत्विक्विशेषाय दक्षिणार्थं मां दास्यसि प्रयच्छसि इति एतत्. की अशा प्रकारे तेव्हा यज्ञाची अशा प्रकारे काय पूर्णता झाल्यामुळे वडिलांना प्राप्त होणार की अशा प्रकारे ही आता यज्ञाची पूर्णता म्हणजे शेवट. दान म्हणजे काय, दान म्हणजे आता शेवट चालला आहे. अशा प्रकारे ह्या यज्ञाचा शेवट जर चांगला नसेल
तर मग काय उपयोग? आणि म्हणून यज्ञाची अशा प्रकारे सांगता, ती सांगताच ते आता शेवटचे पूर्णाहुतीनंतरचे असणारे दान संकल्प त्यानंतरच करतात दान संकल्प. आपण सुद्धा घरी होमादी यज्ञ केला की पूर्णाहुती झाले की गुरुजी बसवतात, म्हणतात आता संकल्प करा, हे अन्नदान, हे दान, ते दान, सुवर्णदान, गोदान, अशा प्रकारचे अनेक प्रकारचे त्या ठिकाणी दानं करून घेतात, ते संकल्प करतात. तसं आता हे सगळं झाल्यानंतर हा संकल्प चालला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे यज्ञाची पूर्णता झाल्यानंतर, सांगता झाल्यानंतर वडिलांना प्राप्त होणारे अनिष्ट फल माझ्यासारख्या मुलाने आत्मविधान देऊन त्यापासून निवृत्त झाले पाहिजे, केले पाहिजे वडिलांना. तो हे सगळं जे दान आहे हे योग्य नाही. आणि म्हणून यातनं जे निर्माण होणारं अनिष्ट फल वडिलांना प्राप्त होणार, हे सगळं ठीक आहे, चांगलं केलं आहे. परंतु हे जे आहे, हे जे दान देता येतं ना, या सगळ्या ज्या गायी, गोमाता म्हणतो आपण, अलग लक्षात तिला, किती आपण त्याच्यामध्ये सगळे जे आहे 33 कोटी देव त्या ठिकाणी आपण म्हणतो, तिच्यामध्ये वास कर. गावो विश्वस्य मातरहा, तो सगळ्या जगाची गाय. म्हणजे अशा अनुषंगाने ते अशा प्रकारे दान केल्यानंतर काय होणार आहे? अनिष्टच प्राप्त होणार आहे वडिलांना. आणि म्हणून ते अनिष्ट प्राप्त होऊ नये, मग काय केलं पाहिजे? माझ्यासारख्या मुलाने, आता स्वतःला म्हणतोय, हा काय अत्यंत हुशार आहे आणि असा असणारा अत्यंत माझ्यासारख्या मुलाने काय केलं पाहिजे? वडिलांना अनिष्ट होऊ नये म्हणून माझ्यासारख्या मुलाने काय केलं पाहिजे? आत्मबलिदान देऊन त्यापासून निवृत्त केले पाहिजे. वडिलांना त्यापासून निवृत्त केलं पाहिजे. त्यापासून जे प्राप्त होणार आहे त्याचं काय चांगलं पुण्य प्राप्त होणार आहे का? असं काही दिल्यानंतर नाही, मग पापाचीच प्राप्ती होणार आहे. मग अशा पापापासून त्यांना काय पाहिजे? निवृत्त करण्यासाठी माझ्यासारख्या मुलाने काय केलं? काहीतरी केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? तर स्वतःलाच कुणाला तरी दान म्हणून दिलं पाहिजे किंवा त्याचं आत्मबलिदान केलं पाहिजे. माझ्यासारख्या मुलाने आत्मबलिदान सांगितलं त्या ठिकाणी. आत्मबलिदान देऊन यापासून काय केलं पाहिजे? वडिलांना निवृत्त केलं पाहिजे असे मानून तो वडिलांच्या जवळ गेला. आणि म्हणून अशा प्रकारे हे सगळ्यापासून वडिलांना आता थोडं तरी परावृत्त केलं पाहिजे, काहीतरी चांगली गोष्ट त्यांच्या हातातून करून घेतली पाहिजे. आणि अशा अनुषंगाने तो वडिलांच्या जवळ गेला आणि वडिलांना म्हणतोय, आपण मला कोणत्या ऋत्विकात दक्षिणा म्हणून देणार आहात? हे पिता, तुम्ही मला हे सगळे जे ऋत्विक आहे तुम्ही मला कोणाला देणार? हे सगळं चाललंच आहे तुमचं, हे ठीक आहे, परंतु या सगळ्यामध्ये तुम्ही मला कुणाला ऋत्विकाला दान म्हणून देणार? अशा प्रकारे म्हटल्यानंतर वडिलांनी पुन्हा पुन्हा उपेक्षा केल्यानंतर सुद्धा दुसऱ्या तिसऱ्या वेळेस हीच गोष्ट विचारली की अशा प्रकारे त्यांनी विचारल्यानंतर, हे पिता, मला तुम्ही कोणत्याही वडिलांना असं वाटणारच नाही माझ्या मुलाला दान करावं, कधीच होऊ शकत नाही ही गोष्ट. परंतु अशा प्रकारे हा आता ह्याला वाटलं हे अनिष्टापासून यांचं मंगल करून द्यावं म्हणून काहीतरी चांगली गोष्ट या ठिकाणी जावी म्हणून म्हणतो. म्हणून आत्मबलिदानेनं सांगितलं, जाऊ दे आता काय होत नाही. परंतु असं विचारल्यानंतर काय केलं? जरा उपेक्षा केली. लहान मुलगा, जाऊ दे, काहीतरी वाटत असेल त्याला काहीतरी म्हणून त्याने विचारलं असेल, म्हणून वडिलांनी काय केलं? उपेक्षा भाव केला. पुन्हा काय बरं उपेक्षा केली तर हा पुन्हा येऊन मध्येच विचारतोय, मला कुणाला देणार? पुन्हा उपेक्षा केली, पुन्हा येऊन विचारतोय, मला कुणाला देणार? आता या सगळ्या कर्माचा असणारा पुढे सगळं हे आले येऊन पडलेलं ते सगळे एक 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 संपवता त्यांना नाकास न आलेलं त्याच्यामध्ये हा सारखा येऊन विचारतोय, मला कुणाला देणार? मला कुणाला देणार? मग आता वडिलांना आला राग. मग रागाच्या बरोबर म्हणतात काय? दुसऱ्या तिसऱ्या वेळेस हीच गोष्ट विचारली, मला कुणाला देणार? मला कुणाला देणार? तेव्हा वडिलांनी विचार केला, हा बालक स्वभावाला नाही, अरे हा पुन्हा पुन्हा येतो इथं, हा काय लहान मुलासारखा नाही आहे, हा काय सातत्याने इथं येतोय पुन्हा पुन्हा. म्हणून त्यांनी काय अत्यंत वडील क्रोधित झाले व मुलाला नचिकेताला म्हणाले, मी तुला सूर्यपुत्र यमराजाला देतो. आणि म्हणून अत्यंत क्रोधित होऊन ते काय म्हणतात, मी काय करतो, जाऊ द्या आता, तुला ना कुणाला द्यायचं ना, जा मृत्यवेत ताम ददा. सूर्यपुत्र जो यमा आहे त्या यमाला मी तुला देऊन टाकतो असं वडील त्या ठिकाणी म्हटल्यानंतर स एव मुक्त पुत्र एक परिचयादेवचकार कथमिति उच्यते की अशा प्रकारे वडिलांच्या द्वारे काय झालं असे म्हटल्यानंतर तो पुत्र एकांतात विचार करू लागला, कशा प्रकारे हे सगळं झालं. आता वडिलांनी मला कोणाला देणार म्हटल्यानंतर म्हणतात यमाला देणार. अरे यमाला का मला देणार? अशा प्रकारे वडील मला जे आहे कुठेतरी चांगल्या ठिकाणी दिलं पाहिजे. मला मृत्यू लोकामध्ये देऊन वडिलांना काय साध्य होणार आहे किंवा माझ्याद्वारे असं यमाचं कोणतं कार्य आहे जे आता सिद्ध वडील करू इच्छितात.
अशा प्रकारे तो एकांतात विचार करू लागला. तो विचार काय करतोय ते 5व्या मंत्राच्या द्वारे या ठिकाणी सांगतात. काय म्हणतात? बहुनामे मी प्रथमो बहुनामे मी मध्यमः किं किगुम सिद्धमस्य कर्तव्यम यन्मयाद्य करिष्यति. 5वा असणारा मंत्र काय म्हणतोय नचिकेत त्या ठिकाणी आता विचार करतो. काय म्हणतोय नचिकेत? मी सर्व शिष्यामध्ये प्रथमच असतो. बहुनामे मी प्रथमो. प्रथम म्हणजे पहिलाच आहे. सगळे जे काय आहे वडिलांचे पुत्र असतील किंवा शिष्य जे आहेत या सर्वांमध्ये मी कोण आहे? या सगळ्यांमध्ये कायम मी प्रथमच असतो. कुठलीही गोष्ट असू दे मी सगळ्यामध्ये प्रथमच आहे. त्यानंतर बहुनामे मी मध्यमः. ठीक आहे, काय काय गोष्टीमध्ये इकडे तिकडे असेल परंतु दुसरा तर असतोच, कायमच दुसरा आहे. प्रथम तर बहुवेळा प्रथमच आहे परंतु कधी कधी मी दुसरा सुद्धा असतो. मग अनेक वेळा मी मध्यम म्हणजे दुसरा. किगुम यमस्य कर्तव्यम यन्मया आद्य करिष्यसि. की असं यमाचं कोणतं कर्तव्य येऊन पडलं आहे की जे माझ्यामुळे पूर्ण होणार आहे आणि यमाचे असे काय कार्य आहे जे वडील आज माझ्याद्वारे संपन्न करणे मला दिल्यानंतर त्या यमाचं कोणतं कर्तव्य आहे की ते पूर्ण होणार आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी कोण नचिकेता की ज्यावेळेस वडील असं विचारल्यानंतर बोलल्यानंतर त्याच्यामध्ये मला भाव निर्माण होतो आणि तो आता एकांतात विचार करतो असं कोणतं काम यमाकडे पडलं आहे की जे माझ्याद्वारे पूर्ण होणार आहे. आणि म्हणून वडील मला त्या यमलोकी आता धाडायला निघालेले आहे. आचार्य काय म्हणतात? बहूनां शिष्याणां पुत्राणां वा इमां गच्छामि प्रथमः सन्मुखाय शिष्यादिवृत्ते इत्यर्थ मध्यमानां च बहुनां मध्यमो मध्यमा एव वृत्त्यर्थम. अशा प्रकारे म्हणतोय काय? मी अनेक शिष्यांमध्ये जेवढे आता गुरुकुलच आहे गुरुकुलामध्ये अनेक शिष्य आहेत अथवा त्या ठिकाणी असणाऱ्या इतर जे पुत्र आहेत त्या पुत्रांमध्ये काय आहे? मी अनेक शिष्यांमध्ये अथवा वडिलांच्या अनेक जे पुत्र आहेत मुलं जे आहेत त्याच्यामध्ये काय मी मुख्य शिष्य म्हणूनच चालतो. मी कायम काय आहे? मुख्यच आहे. अनेक विद्यार्थ्यांमध्ये एखादा शिष्य असतो किंवा एखादा वडिलांचा मुलगा असतो. काय? तो मुख्यत्वे असतो. मुख्यत्व म्हणजे त्याला तो पटापटा ग्रहण करतो किंवा वडिलांचा किंवा गुरुचा असणारा भाव जो आहे तो काय करतो? लवकर आत्मसात करतो. त्याला लगेच कळतं. इंगितेनं सांगितलं त्या ठिकाणी. कोणी त्या ठिकाणी असणारे पतंजलींनी त्या ठिकाणी कसे शिष्य की काय मध्यम उत्तम कोण? तर इंगितेनं म्हणजे लक्षात त्यांची असणारी हालचाल गुरूंची त्याच्यावरूनच त्याला कळतं की आता त्यांना काय अपेक्षित आहे. तो एकदम सत्पात्र शिष्य योग्य शिष्य. तसा हा म्हणतोय मी कसा आहे? मी सुद्धा अत्यंत उत्तम आहे. पहिला प्रत्येक सगळ्यांमध्ये पुढे पुढे असतो, योग्य कर्म करतो. आणि म्हणून अशा सर्व शिष्यांमध्ये मी मुख्य शिष्य आहे. अनेक शिष्य असतात त्याच्यामध्ये एक मुख्य असतो बरोबर. एक दोघं जण मुख्य असतात की जे त्या गुरूंचं अथवा वडिलांचं अंतःकरण जाणून हुशारपणा असतात शिक्षणामध्ये. मग ते काय म्हणतो आपण? मुख्य म्हणून त्यांना आपण गृहीत धरतो. म्हणून मी मुख्य शिष्य आहे. मुख्य म्हणून चालतो. त्याप्रमाणे अनेक मध्यम शिष्यपुत्रांमध्ये राहून मी मध्यम शिष्य चालतो. आणि काय काय वेळेस ठीक आहे प्रथम नसेल, एखाद्या वेळेस माझी एखादी बाजू कमी जास्त होत असेल म्हणून मी मध्यम म्हणून चालतो. पण मी काय प्रथम नाही तर मध्यमच आहे. तिसऱ्या नंबरला मी कधीच जात नाही. आणि म्हणून अशा पुत्रांमध्ये मी मध्यम शिष्य म्हणून चालतो. मी अधमवृत्तीने कधीच राहत नाही. अधमवृत्ती तिसरी जो अधमवृत्ती आहे त्या अधमवृत्ती मी कधीच राहत नाही. म्हणजे गुरुकुलामध्ये सुद्धा मी काय कायम चांगला 60च्या पुढंच माझे पर्सेंटेज आहेत. म्हणजे 70-80. मी एकदम कधी 50 आणि 40% मला कधी पडतच नाही. मग हे कशाला? आणि म्हणून अशा प्रकारे मध्यम शिष्य म्हणून चालतो. मी अधम म्हणजे 30-40% मी कधीच येत नाही. मी अधम शिष्य कधीच राहत नाही. त्या अशा गुणसंपन्न पुत्राला सुद्धा वडिलांनी मी तुला मृत्यूला देतो असे कसे म्हटले. आणि म्हणजे अशा प्रकारे अत्यंत गुणवान असणारा तो पुत्र त्या अत्यंत गुणवान पुत्राला सुद्धा वडील म्हणतायत काय? मी एवढा असा चांगला सगळ्यामध्ये मी फर्स्ट क्लास असणारा अत्यंत गुणी. आणि मला वडील काय म्हणतायत? तर मृत्यूवे त्वां ददामीति. मला वडील म्हणतात की मी तुला कुणाला देतोय? मृत्यूला मी तुला देतो. अरे हे कसे वडील म्हटले? वडिलांच्या मुखामधून हे शब्द कसे काय बाहेर आले? यमाचे असे कोणते प्रयोजन पूर्ण करायचे आहे की मला दिल्यानंतर त्या यमलोकी तो यम जो आहे तो यमा असं कोणतं त्याचं प्रयोजन राहिलेलं असेल की जे पूर्ण करायचं आहे माझ्याद्वारे. असा सुद्धा भाव त्याच्या मनात पहिल्यांदा दुःख पण होतंय आणि असा विचार सुद्धा करतो आता वडिलांनी दिलंय म्हणजे विचारपूर्वक दिलं असेल
मग असं कोणतं यमाचं काम माझ्याकडनं पूर्ण व्हायचंय की मला यमलोकी आता घेऊन चाललेले आहेत, ज्याला हे अशा प्रकारे मला देऊन पूर्ण करणार आहेत की मला त्या ठिकाणी यमलोकी पाठवून त्या यमाचं कोणतं काम हे वडील आता पूर्ण करून घेणार आहे. आणि म्हणून काय अवश्य कोणत्याही प्रयोजनाची अपेक्षा न करून वडिलांनी क्रोधाने असे म्हटले आहे, असं काही नाही. मी 8 वर्षाचा मुलगा, मी काय त्या यमाचं कोणतं काम पूर्ण करणार आहे, असं होऊ शकणार नाही. मग काय म्हणून अवश्य कोणत्या त्याचं काही प्रयोजन नाही. परंतु वडिलांनी क्रोधानेच असं म्हटलं. वडिलांनी काय रागाच्या भरात हे बोललेले, यमाचं वगैरे काही कोणतं काम वगैरे काही नाही. त्यांना त्या ठिकाणी मी 2दा-3दा पुन्हा विचारलं. त्यांच्या मनामध्ये राग उत्पन्न झाला आणि तो राग उत्पन्न झाल्यानंतर वडील असे म्हटले. तरीसुद्धा वडिलांचे वचन व्यर्थ होऊ नये असा विचार करू लागला आणि म्हणून ठीक आहे, काय हरकत नाही. क्रोधाने जरी बोलले तरी काय वडिलांचं असणारं जे वचन आहे ते वडिलांचं वचन आता व्यर्थ होऊ नये. का आता बोलले शब्द गेला, गेलेला शब्द, गेलेला बाण हे परत घेता येत नाही. आता शब्द गेला, मृत्यवे त्वाम ददामि ती, जा तुला मी मृत्यूला दिलंय. मग हे जे वडिलांचे शब्द आहेत ते आता परत खोटे कसे पाडायचे, त्यांना खोटं कसं ठरवायचं. आणि म्हणून वडिलांचं वचन व्यर्थ होऊ नये असा विचार हा करू लागला. त्या ठिकाणी कोण नचिकेता की आता दिलंय ना, असं बोललेत ना, माझं त्यांचं वचन आता आपण व्यर्थ करायचं नाही. त्याने आपल्या वडिलांना हा विचार करीत असताना की मी हे काय बोलून बसलो असे शोकातुर असताना म्हटले. आणि त्यानंतर आता वडिलांना जाणीव झाली. वडील तर बोलून गेले, परंतु नंतर थोड्या वेळाने त्यांना जाणीव झाली, लक्षात आलं की अरे मी काहीतरी असं वेगळंच बोललेलं आहे. आणि कुणीही जरी झालं, वडील जरी झाले, तर कोणतेच वडील आपल्या मुलाला मृत्यूलोकी धाडणार नाही. परंतु मी काय बोलून बोललो म्हणून आपल्या वडिलांनी हा विचार करीत असताना की मी हे काय बोलून बसलो, आता विचार करत अरे रे रे मी काय रागाच्या भरात बोललो असंही शोकातुर असताना पुन्हा काय म्हणतो, हा म्हणतो आता वडिलांना जेव्हा शोक निर्माण झाला, पुन्हा हे बोलल्यानंतर वडिलांनी ज्यावेळेस पुन्हा विचार केला आणि विचार करून वडील आता काय म्हणतात, मनामध्ये चिंतन करतात काय, अरे रागाच्या भरामध्ये मी माझ्याच मुलाला यमलोकी धाडला किंवा यमलोकी धाडण्यासाठी मी संकल्प केला, हे काय मी रागाच्या भरात बोललो. आणि अशा प्रकारे अत्यंत पुन्हा काय झाले, ते वडील शोकातुर झाल्यानंतर आता काय हा नचिकेता आता पुन्हा वडिलांना काय करतोय, हा वडिलांनाच आता उपदेश करायला लागलाय. काय म्हणतोय उपदेश, अनुपश्य यथा पूर्वे प्रतिपश्य तथा परे सस्यमिवमर्त्यपच्यते सस्यमिवा जायते पुनः. की आता नचिकेता आता असणारा उपदेश वडिलांना काय म्हणतो ते 6व्या मंत्राच्या माध्यमातून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आजपर्यंत बस 6वा असणारा मंत्र. उद्या रविवार, उद्या सुट्टी, 6वा मंत्र सोमवारच्या पाठाला चालू होईल. ओम